हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे, काय करताय, काय चाललंय. सो आज आहे तारीख 10 डिसेंबर. वाजले आहेत 8 वाजतील आता, 15-20 मिनिटांनी. आणि आजचा दिवस सांगायचं गेलं तर काय एवढा खास नाही. झोपा खाप्या रोज सारखा. आणि ब्लॉग करायचं कारण असं, उद्या आहे पप्पांचा बर्थडे आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत पिक्चर देखायला, झुकेगा नहीं साला. सो असं बोललं की जरा व्लॉग शूट करून घेऊयात एक फॅमिलीसोबत. सगळी फॅमिली आहे. तर सोम पण आला आहे सकाळी 7 वाजता. आज लवकर उठले मी 7 वाजता, कारण की सोम आला होता. आणि पप्पा आणि सोम गेलेत फिशिंगला, बिकॉज यू नो दॅट की जान जाए पर फिशिंग न जाए, उनको पसंद आहे करना. और आता जस्ट मी भाकरी वगैरे करून घेतल्या, भांडी वगैरे घासली आणि आता मला लागली आहे भूक. सो गार्लिक ब्रेड भैयाने काल आणलेलं, ते मी खाते आणि मग रेडी व्हायला गेल थोड्या वेळाने, कारण की अजून टाईम आहे 10चा शो आहे. सो या, तर पप्पांचा बड्डे आहे तर त्याच्या रिलेटेड हा व्लॉग असेल. आणि अजून काय बोलू तुम्हाला. बाथरूम सिंक. सो मी खाऊन घेते आता पहिलं. मम्मी आता पीठ झाकलं नव्हतं ज्वारीचा, मम्मीने बघितलं असतं तर मम्मीने शिव्या घातल्या असतात. थँक गॉड मी ते ब्लॉग शूट करत आले गार्लिक ब्रेड घ्यायला, जेणेकरून मी आता पीठ झाकेल. मग भाकऱ्या वगैरे करून झाल्यात, भांडी वगैरे घासून झाले. हे सांगायचं कारण असतं की मी फ्लेक्स मारते की मी घरची कामंसुद्धा करते. आय एम ऑलराउंडर, यू नो. अभी हम खाने वाले हैं गार्लिक ब्रेड. सो पहिलं मला पीठ झाकू देत. या गोष्टीचा वापर तर अजून आमच्या घरात झालेला नाही. कशाला मम्मीने घेतले तेवढी भांडी मला समजत नाही. भांडी तर वापरतो नुसती 4. सो काय म्हणत होते, सोमला तुम्ही ओळखत नसाल, तो आय थिंक एकाच पॉडकास्टमध्ये होता. जो आपण हॉरर पॉडकास्ट केला ना, पॉडकास्ट नव्हता, असा नॉर्मल व्हिडिओ होता. माझ्या काकाने हॉरर स्टोरी सांगितलेली, तर त्याच्यात तुम्ही एक झलक पाहिली असेल. बट तो आज आलाय. आज ॲक्च्युली आमच्यावरती तो डायलॉग खूप सूट होईल. तू डर मत तेरी बहन हे. जर चुकून काकाने ऐकलं तर काका मला आणि सोमला दोघांना चपलेने मारेल. मम्मीने लावला पिक्चर कोणता तरी फायटिंगचा. इतने भी रिच नाही हुए. आईस्क्रीम पण चाटते. हे नव्हती चाटत कधी, बट आज चाटलं, काय माहिती का. सो भैया नाहीये तोवर खाऊन घेते, नाही तर आलं की डच्चू मारेल. त्याने त्याचं खाल्ले, मग मी माझं कधी, आणि त्याचं खात असताना मला एक पण हाक मारलेला, मग मी पण त्याला एक पण हाक मारलेला. बरोबर ना गाईस. हाला की गार्लिक ब्रेड त्यानेच आणलाय, पण मी सांगितलं त्याला आणायला 3 गार्लिक ब्रेड. मग 3 गार्लिक ब्रेड होते. मम्मीने मम्मीचं खाल्लं, भैयाने भैयाचं खाल्लं. पप्पाने पिझ्झा जास्त आवडत नाही, पण काल लवकर जेवलेलो, 7-8 वाजता जेवलेलो. मग त्याच्यामुळे पप्पांना परत लागली भूक 10 वाजेपर्यंत. मग पप्पांनी बर्गर आणि झिंगी पण आणलेला, तो खाऊन टाकला. सो भैया ये देखो, हम आपको नहीं देंगे. हे खाऊन मला रेडी व्हायचं. पप्पा जरी फिशिंगला ते येतील तोपर्यंत मग मी तुम्हाला सोहमला भेटवते. तू लावलायस, मग बंद कर ना जरा. पाडलास मम्मी तू त्याला. सो मी काय म्हणत होते, सोम आला की सोमला दाखवते, भेटवते तुम्हाला. सोमला बघा भेटा. हा माझा कझिन आहे तो. तो अभी हम खा के आपसे बात करता है. तब तक आप हमको चैनल पे सब्सक्राइब करो, करेगा, लाइक करो, करेगा, कमेंट करो, करेगा, कमेंट तो जरूर करो प्लीज. लव यू. खा के बात करते हैं. लिखत मेरे साथ ही थी बचपन से. तुझं तू खाल्लंस, तुझं दिलंस मला. तू तेव्हा नव्हतीच घरात. होती घरात मी. तू तेव्हा लंडनला गेलेलीस. सोमला विचारलोस, पप्पांना विचारलोस, मम्मीला विचारलोस, मला विचारलोस. तू तुझं ठेवलेलंस ना लपून. हाँ, मेरा गार्लिक ब्रेड खा रहा है. अजून आयची सिटी हवी आहे. गाईज मी फायनली रेडी झाली. मम्मा रेडी झालेली आहे. माय प्रेटी मम्मा. आता आम्ही जाऊ. आमचा आहे 10चा शो. वाजले आहेत 9:10, म्हणजे 9 वाजून 10.
10 मिनटं सॉरी. आता पप्पा येतील थोड्याच वेळात. मी रेडी झालेली आहे आणि हा आहे असा आमचा लुक आजचा. माझी क्यूट क्यूट मम्मा, मी क्यूट क्यूट. सो आता येतील ही लोक, मग आम्ही निघू थोड्याच वेळात. आणि आज मी तो डायलॉग करणार आहे, पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या. फायर है तू, फायर नहीं वाइल्ड फायर है मैं बू. और ये रहा हमारे प्यारे भैया जिन्होंने हमारी ट्रैक पहनी है, और ये शर्ट है जो उनको नहीं पहनना है, उनको नया शर्ट पहनना है. वो चाहते हैं कि उन्हें नया शर्ट मैं ढूंढ के दे दूं. मैं तो इन्हें कुछ ढूंढ के देने नहीं वाली क्योंकि मैं बिजी हूँ थोड़ा सा. सो या रेडी आहे, थोड्या वेळात निघू. आय थिंक मी जाडी झाली आहे. आमच्या घरात बिग बॉस बिग बॉस बिग बॉस चाललाय. मम्मी बघते. शोधून नाही निघायचं. जा जा बेबी जा. बाय मम्मा बेबी. So let me find his t-shirt, then I'll talk to you. So see you in few minutes. So guys, हा बघा सोहम जे आलेले आहेत आमच्याकडे. बहन के पास आ गया है कांड करके. और ये रहा हमारा बड़ा भाई. तो आम्ही छोटे भाऊ बहीण हसत हसत पुष्पा बघायला जाईल. सो काय म्हणते गाणं काय, छोटे से बहीण भाऊ. भैयाला खरं पुढे बसायचं होतं. म्हटलं मला व्हिडिओ शूट करायचे, मागे वाज गाप. मी पुढे बसले आणि तू बसतेस. आणि ही मम्मी तर माझ्यापेक्षा चांगली दिसते यार, कशी काय काम माहिती. भैयाची नाटकी सुरू झालेली आहेत गाईस. ही मस्ट बी लाईक की मला 2 व्हीलर वरून यायचंय. मम्मीचं काय चाललंय मम्मी, आम्ही मागे आहोत. मम्मी मस्ट बी ओ हँडसम पप्पा, हँडसम डॅडी. अरे मम्मी आम्ही मागे आहोत. थंडी तरी आता एवढी शिकू शकता. रेशमी दूर तू. सो भैया तुला आमच्यापर्यंत ठेवा लागणार आहे, समजला. मुद्दा म्हणून एसी वाढवतोयस का भैया? जेव्हा एंट्री करतात ना आतमध्ये, त्यावेळेस भूमीला बाहेर थांबवते. तू आज जा आणि माणसातनच तिची सीन घे, ती त्या लुक मध्ये चालत ये. इकडे आकडे आले ना तू कर ना यार. अरे भैया कर ना, मला ते दरवेळेसचे नाटके असतात, कधी काय नीट करणार नाही. बंद करू दे. हा बंद करा. करा. आमच्या पप्पांना दिसत नाही, लाईट बंद करते, मी पण बंद करते. बाय. हे आमचे हँडसम पप्पा, ही आमची हँडसम मम्मी. आणि आम्ही चाललेलो आहोत मस्त मस्त मूवी डेटला. फॅमिली टाइम. अरे मी ब्लॉग साठी पण थोडस बोलून तुझ्यासाठी घेते ग बाळा. ए तू पण ब्युटिफुल आहेस. मी बोलणार होती तू पण हँडसम आहे, पण हँडसम जाणार नाही. तो तर आहे. सी फेस दाखवत नाही, फोनचा हे त्याला अँगर इश्यूज बघा गाईज. फायनली दिसलं तुझं तोंड. माझी ब्युटिफुल मम्मा, एवढी गोरी गोरी मम्मा. नजर नको लागेल माझ्या बच्चाला. थांबा मी टिक्का लावते. टिक्का मेरा बच्चा. और ये हमारा भैया और हमारे पप्पा अर्धा तास झालं पार्किंग करते. सो कुठे गेला सोम. सो अभी हम काय परत बोल. हे बघा अर्धा तास झाले गाडी लावतात आमचे पप्पा. गाडी त्यांना लावायची इथं ह्या स्पेस मध्ये. हे भगवान. आणि हा आमचा ब्युटिफुल असा एकदम नटलेला थटलेला लाइटिंग फुलफिल वाला असा ब्युटिफुल असा सातारा सातारा स्टेशन आहे. स्टेशन म्हणते भाई सोम, सातारा स्टेशन म्हणते. सातारा स्टेशन, सातारा स्टेशन आहे. काय भैया काय म्हणला. तिथेच गाडी आणते. हे भगवान. ही मम्मी सांगते त्यांना रस्ता वा. भैया हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर. हे बघा मुंबईला गाडी निघाली गाईस. ही आहे लाल परी. हा आहे आमचा सोहम. मग शिवशाही आला. ओ भाई नशीब काय. हे भगवान. सो मस्त आहे. आता केक कुठे 2 मिनिटं राहिले पिक्चरला. मम्मीची शिवी फेमस व्लॉग मध्ये आहे गाईज. हे बघा मम्मीने आता पण शिवी घातली. आईचा घोमीस माझे पप्पा गाईज.
हे बघा आमचे हँडसम पप्पा. वाव पप्पा आले भारी दिसते हो माय गॉड. पप्पा पुष्पा सारखे चाला. पप्पा पुष्पा सारखे चाला ना. हा मस्त मस्त. किशात हा कोणाचा आहे. सो गाइस अभी मैं और हमारा छोटा भाई हम लोग जा रहे हैं मूवी देखने के लिए. और हम इसके लिए फोन कुणी खेचून दिला तर मूवीच होऊन झाले. सो हां मी पिक्चरचा रिव्ह्यू देईन तुम्हाला. और ओके ओके आमच्या पप्पाचे ते माझा काय पुष्पाच्या चक्करमध्ये माझा खांदा वाकडा व्हायचा. तुम्हाला नेलं तर तुम्ही हात पकडून जाणार ना. हे भगवान. सो मला पाठवायचं नाही. 1000 रुपये नाही. पण मी पुष्पा नाही मी श्रीवल्ली आहे. वा वा तिथून कसं जाणार. आम्ही लिफ्टने जाणार आहे गाईस. तू दाखवायचा काय प्रयत्न. आता तुझा वल्ला निघाला असता बाहेर. वल्ला पडता पडता वाचली. पोचलो आम्ही गाईस. काय झालं तिथे कोण कुत्रा होता काय. सॉरी बोलाय सांग. सॉरी बोला. डार्लिंग सॉरी बोला. डार्लिंग सॉरी. डार्लिंग सॉरी बोला. मिस झाला आमचा पिक्चर. चालू होऊन 15 मिनिटं झाले. त्याच्यानंतर ना आम्ही आत घुसले. आम्हाला माहीतच नाही पिक्चर चालू झालाय. सो आता झाला इंटरवल पर्यंत पिक्चर बाप होता. स्टार्टिंग मिस झाली काय ॲज युजली. कधी आम्ही टाईमवरती पोहोचलेलो नाहीये पिक्चर बघायला. आणि आत्ता सुद्धा तसंच झालंय. आमची स्टार्टिंग मिस झाली आहे. पण तरी आम्ही म्हणजे अल्लू अर्जुनची एंट्री बघितली. हे बघा. सो थांबा मी वॉशरूममध्ये जाऊन बोलते तुमच्याशी. म्हणजे मला प्रायव्हसी मिळेल. नाही तर मला ती सगळे टकमक टकमक बघत बसते. एक टक बघत बसते. वॉशरूममध्ये कोण नाही. आणि मला गाणं आठवलंय. मेरी चाहते तो. पिक्चर तर एकदम बाप आहे. म्हणजे इंटरवलपर्यंत तर खूप छान होता. आणि आता इंटरवलचा पुढचा बघू काय होतोय. मी प्रॉपरिंग वगैरे करते आणि मग जाते. काय पॉपकॉर्न खाऊशी वाटतंय. भूक पण लागली. तिथे माहितीये चिकन खात होता पुष्पा. जिथे बघेल तिथे म्हणजे दारूसोबत चकना म्हणून चिकन 65 XYZ. आणि माझे चाललेत गाईस उपवास. मी चिकन नाही खाऊ शकत यार. काय सगळीकडे मला चिकन 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 दिसतंय. ओके उपवास. पॉपकॉर्न खाएंगे मज्जा करेंगे. पॉपकॉर्न काय पाहिजे. चीज वाला घेऊ की प्लेन घेऊ. तर मला टेस्ट करू दे. ये ना काय प्रॉब्लेम आहे का. का तुम्ही. अरे मागून नाही पुढून शकत. पॉपकॉर्न झाले यार. असं कोण शूट करतं. परफेक्ट दिसतंय तुम्ही. एवढी ऍडव्हर्टाइजमेंट बघतात सो पिक्चर बघून आम्ही जस्ट बाहेर आलो. आणि असला बाप पिक्चर होता. कतई झेल टाईप मला पिक्चर होता. एक नंबर. ॲक्टिंग लेवन मस्त. डिरेक्शन मस्त. कोरिओग्राफी मस्त. डान्स मस्त. अरे यार भाई किती काय काय करणार तुम्ही लोक यार. असलं काय काय नवीन नवीन बघायला भेटलं नाही यार. त्याच्यामध्ये ना पुष्पाचा हात पण बांधलाय. पाय पण बांधलाय. पुष्पा झोपून झोपून फायटिंग करत पडले मी. सो पुष्पा झोपून झोपून फायटिंग करतो. आणि हिता आम्हाला हात टेकवलं शिवाय उठता येत नाही. तर आता पप्पांचा बड्डे. पप्पांची मी एक पण स्टोरी टाकलेली नाही. कारण की मी म्हटलं पहिलं मला पुष्पा बघू देत. सो फायनल संपल्या आता. आणि काय म्हणत होते मी. गाडीपाशी आलो आपण. सो बघा पुढे. मला तर पिक्चर आवडला. तुम्ही पण नक्की बघा. जो है वो है. पार्टीचं शूटिंग करायचं. परत शर्ट अवेलेबल कुठनं करायचं.
प्रिंटिंग वाला शर्ट लागेल आपल्याला. सोम पण कपडे घेऊन आला नाही ना. हे बघा आमच्या पप्पांचा हॅपी बर्थडे आणि पप्पांचं काय चाललंय. पप्पा पुष्पाराज कसा होता? पुष्पाराज कसा होता? हे पप्पांना कधी काय आवडत नाही. त्यांना किती पण 100 क्वालिटीचं त्या पप्पांना काय आवडणार नाही. भैया पिक्चर कसा होता? छान होता, मस्त होता, मला आवडला खूप. ह्याच्याशिवाय वेगळं काहीतरी बोला रे. आम्ही पुष्पराज खूप भारी होता. चालतंय बघा कसा. थंडी आहे. एवढी वर्ष झालेत आमच्या घरात साधी लाईटीची बटणं माहित नाहीत. 10 बटणं दाबतील तेव्हा 1 बटन लागेल, ते पण तुक्का. मम्मीचं चाललंय 50 फूट म्हणणार होती, 50 झाली, 50 वर्ष झालेत. हां, सो आता आम्ही घरी पोचलेलो आहोत फायनली. आणि लकीने सगळ्या करामती बघा काय केलंय बघा. कुठे सो ये सब अभी मुझे साफ करना है. बज रहे हैं अभी 2. मी हां मासा पण दाखवते तुम्हाला या लोकांनी पकडलेला. आणि एवढा मस्त पिक्चर होता ना यार. काय ॲक्टिंग केली अल्लू अर्जुनने. परत एंडची भीती वाटते की काय म्हणजे थर्ड पार्ट काय आहे, काय असेल असं या टाईपचा. एक्सायटेड आहे मी. आणि अरे यार मला असं एवढं का आवडलं हा पिक्चर. मस्त एडिटिंग वगैरे भाई सब बाप आहे. हाय लेवल. तो हां तर पप्पांचा बड्डे पण होता. पप्पांना मम्मी विश वगैरे केला परफेक्ट 12 वाजता. भैयाने पेस्ट्री वगैरे आणली, मग पेस्ट्री वगैरे खाल्ली. पॉपकॉर्न वगैरे, डोसा, सब भैया का डोसा हमने हमारा खा के उसका भी डोसा हमने. फिर पिक्चर एन्जॉय किया. मी तर ओरडत होते आणि माझ्या बाजूला आजी बसलेली. त्या आजी मला असं बघतात, अनोळखी ओळखत नव्हते मी त्यांना. मी ओरडते अल्लू अर्जुनचा काय सीन आवडला ना असा बघायचं. त्यामध्ये आता काय पिक्चर तो मी, कारण की मी पुढे बसलेले आणि ही तिघं मागे बसलेले. मी बोलले आजी म्हणत असले कोण माझ्या बाजूला बसली. हे बघा आमचे पप्पा या हॅपी बर्थडे विश करूयात. सो हे बघा आमचे पप्पा झालेले आहेत आता 50 वर्षाचे. 44 इयर्स कंप्लीट झालेत आमच्या फादरला. आणि आज आमच्या पप्पांचा आहे वाढदिवस, जन्मदिवस. सो विश करा कमेंट बॉक्समध्ये. ओके, आता मला हे सगळं आवडायचं आहे. मेकअप वगैरे क्लीन. मेकअप काय केलेत नाही मला. क्लीन करायचं आणि झोपायचं. लय झोप आले गाईज. नाही तर लकीने तिथे करामत केली असते. लकी मस्ट बी की मला सगळं ह्यांना पश्चाताप झाला पाहिजे. मी हे लोक पिक्चरला गेलेत त्याचा. ह्यांची सगळी मज्जाच घालवतो मी. म्हणून लकीने सगळा पसारा करून ठेवलेला आहे.